तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुमच्याजवळ जर IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट असेल आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फोनपे, गुगल पे, पेटीएम हे वापरायचं असेल, UPI सुरू करायचं असेल, पैसे पाठवायचे असेल, बॅलन्स चेक करायचं असेल आणि तुम्हाला जर तुमच्या पोस्ट बँकेचं ATM कार्ड काढायचं असेल, ते ऍक्टिव्हेट करायचं असेल, कारण जे काही फोनपे, गुगल पे, पेटीएम आहे हे सुरू करण्यासाठी पोस्ट बँकेच्या ATM डेबिट कार्डची गरज पडते। त्यामुळे पोस्ट बँकेचं डेबिट कार्ड कसं काढायचं, कारण जे काही पोस्ट बँकेचं डेबिट कार्ड आहे ते जे आहे ते व्हर्च्युअल मोडमध्ये अशा प्रकारे तुम्हाला डेबिट कार्डचा फोटो त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो। जसं बाकी बँकेचं प्लास्टिकचं ATM कार्ड आपल्या घरी येते तशा प्रकारे येत नाही। तर ते कसं काढायचं, कसं ऍक्टिव्हेट करायचं, कसं अनब्लॉक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्या कार्डच्याच मदतीने तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम सुद्धा सुरू करणार आहे। ते सुद्धा प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। तर बघा, व्हिडिओ पूर्ण पहा, ही दोन्ही प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात आधी आपल्याला बघा फोनपे, गुगल पे, पेटीएम आपल्याला सुरू करायचं आहे। त्यासाठी आपल्याला गरज कशाची आहे? डेबिट कार्ड ऍक्टिव्हेट करण्याची, डेबिट कार्ड काढायची। तर बघा, प्रोसेस समजून घ्या। PB इंडिया पोस्ट पेमेंट बँकची बँकिंग ऍप्लिकेशन आहे, ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ती ऍप्लिकेशन तुम्हाला रजिस्टर सुद्धा करून घ्यायची आहे। आता बघा, या टॉपिकवर मी एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे आणि ते रजिस्ट्रेशन कसं करायचं एकदम सोपी पद्धत आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या शेवट या ठिकाणी मी त्या व्हिडिओची लिंक देईन, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। बघा, ऍप्लिकेशन डाउनलोड आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बॅलन्स वगैरे सुद्धा पाहायला मिळते, स्टेटमेंट वगैरे सर्व पाहायला मिळते आणि खालच्या बाजूला बघा या ठिकाणी तुम्हाला डेबिट कार्डचं रुपे डेबिट कार्ड असं या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरं पेज ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन येईल रिक्वेस्ट व्हर्च्युअल डेबिट कार्ड। रिक्वेस्ट व्हर्च्युअल डेबिट कार्डवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होईल आणि खाली जे आहे ते कन्फर्म बटन तुम्हाला दिलेले आहे, म्हणजे रुपे डेबिट कार्ड तुम्हाला ऑर्डर करायचं आहे आणि ऍक्टिव्हेट करायचं आहे। खाली कन्फर्म बटन दिलेली आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पॉपअप ओपन होईल आणि तुमच्या खात्यामधील 25 रुपये त्या डेबिट कार्ड ऍक्टिव्हेशनसाठी कट होईल। कमीत कमी 25 रुपये तुमच्या खात्यामध्ये असले पाहिजे, अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसून येईल आणि त्यानंतर तुमच्यासमोर बघा अशा प्रकारचं परत पेज ओपन होईल। डेबिट कार्ड या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आणि ब्लॉक, अनब्लॉक, ऍक्टिव्हेट अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला दिसून येईल। असं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ब्लॉक, अनब्लॉक किंवा ऍक्टिव्हेट बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक OTP येईल। OTP आल्यानंतर तुमच्या बँकेतून 25 रुपये कट होईल आणि त्या तुमचं डेबिट कार्ड अशा प्रकारे बघा ऍक्टिव्हेट होईल, दुसऱ्या पेजवर तुम्हाला दिसून येईल। बघा, आता डेबिट कार्ड ऍक्टिव्हेट होण्यासाठी 1 ते 2 दिवस लागू शकते, 1 ते 2 दिवस लागतात किंवा काही केसमध्ये जे आहे ते लगेचच अर्ध्या घंट्यामध्ये किंवा लगेच 5 मिनिटांमध्ये ऍक्टिव्हेट होऊन जाते, पण काही लोकांना 1 ते 2 दिवस हे डेबिट कार्ड ऍक्टिव्हेट होण्यासाठी लागतात। त्यामुळे तुम्हाला IPBP ची ऍप जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायची आहे। बघा, कार्ड जे आहे ते सक्सेसफुली ऍक्टिव्हेट झालेलं आहे। नंबर वगैरे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते, CVV नंबर वगैरे आणि तुमचं नाव वगैरे पाहायला मिळतं। तर हेच नंबर तुम्हाला फोनपे, गुगल पे, पेटीएम यूज करण्यासाठी जे आहे ते कामी पडणार आहे। ऍक्टिव्हेट आपण कार्ड ऍक्टिव्हेट केलं, जे काही कार्ड ऍक्टिव्हेट कसं करायचं आणि IPBP मोबाईल बँकिंगची ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन कशी करायची त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी कॉर्नरवर व्हिडिओच्या शेवट देणार आहे। तर बघा, आता कार्ड आपण ऍक्टिव्हेट केलेलं आहे, तर आता फोनपे, गुगल पे, पेटीएम कसं रजिस्टर करायचं याची प्रोसेस समजून घेऊया। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल प्ले ओपन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सर्च करायचं आहे फोनपे। बघा, फोनपे, UPI पेमेंट अशा प्रकारे ही ॲप्लिकेशन तुम्हाला दिसून येते। त्यानंतर ती ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी ओपन करायची आहे। बघा, ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे। जो पोस्ट खाते काढताना तुम्ही मोबाईल नंबर दिला तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे। तर बघा, मोबाईल नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक लॉग इन होईल आणि नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक पासवर्ड टाकायचा आहे। कोणताही 4 नंबरचा पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाकून सेट करू शकता। तुम्हाला 2 वेळा टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करून लॉग इन करायचं आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर बघा, तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे। OTP आल्यानंतर तुम्हाला परमिशन मागितलं जाईल। फोनपेचा इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। फोनपे ओपन करणे खूप जास्त सोपे आहे आणि आता आपलं पोस्टाचं बँक अकाउंट म्हणजे IPBPचं बँक अकाउंट कसं आपल्याला सेट करायचं आणि ऑनलाईन पेमेंट आणि बॅलन्स चेक कसं करायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तर बघा, अशा प्रकारे तुमच्यासमोर फोनपेचा इंटरफेस ओपन होणार आहे। वरच्या बाजूला तुम्हाला ऑप्शन दिसून येईल की तुम्हाला तुमचं बँक अकाउंट ॲड करायचं आहे। जर ऑप्शन मिळालं नाही तर तुम्हाला या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे टू सेल्फ अकाउंट, ठीक आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येईल ॲड न्यू बँक अकाउंट। तुम्ही जर ऑलरेडी फोनपे यूज करत असाल तर तुम्हाला तुमची बँक दिसून येईल। जर तुम्ही कधीच फोनपे सुरू केलं नसेल तर तुमचे कोणत्याच बँक तुम्हाला या ठिकाणी ॲड होणार नाही। मी ऑलरेडी माझं फोनपे यूज करतो,
म्हणून माझी बँक ऑलरेडी ॲड आहे. तर या ठिकाणी ॲड न्यू बँक अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची बँक या ठिकाणी सर्च करायची आहे. तर बघा मी या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँक सर्च केलेली आहे आणि या ठिकाणी लिस्टमध्ये आपली IPPB बँक जी आहे ते आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरूनच तुम्हाला SMS सेंड करायचा आहे. तुमच्या मोबाईल नंबरमध्ये रिचार्ज असला पाहिजे. तर बघा काही वेळेत तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी बँकेला लिंक आहे की नाही ते व्हेरीफाय होईल आणि लगेचच जे आहे ते तुमचं बँक अकाउंट त्या ठिकाणी लिंक होऊन जाईल. तर बघा या ठिकाणी व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे आणि अकाउंटसुद्धा या ठिकाणी लिंक झालेलं आहे. आता या ठिकाणी आपलं अकाउंट ॲड झालेलं आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी दिसून येईल. तर आता बघा तुम्हाला तुमचं बॅलन्स चेक करण्यासाठी आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी या ठिकाणी पिन सेट करायचा आहे. तर आता बघा पिन सेट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ATM कार्डची गरज पडणार आहे. तर मी या ठिकाणी सेट पिन या ऑप्शनवर क्लिक करतो. तुम्ही वरच्या बाजूला किंवा या ठिकाणी खाली कुठेही क्लिक करू शकता. तर बघा या ठिकाणी व्हेरीफाय डेबिट कार्ड म्हणजे डेबिट कार्डची डिटेल म्हणजे तुम्हाला तुमचं ATM कार्डचे शेवटचे 6 नंबर आणि या ठिकाणी एक्सपायरी डेट मागितलं जात आहे. तर बघा तुम्हाला तुमच्या ATM कार्डचे नंबर आणि एक्सपायरी डेट या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा बँकच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी ऑटोमॅटिक जो आहे तो सबमिट होऊन जाईल. तुमचा एक 6 नंबरचा पिन सेट करायचा आहे. तुमचं पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी तुमचं बॅलन्स चेक करण्यासाठी कोणताही 6 नंबरचा पिन या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. मी माझ्या मताने या ठिकाणी पिन टाकत आहे. तुम्हाला 2 वेळा तो पिन जो आहे तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तर बघा 2 वेळा पिन टाकल्यानंतर तुम्हाला राईट करायचं आहे. तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला UPI पिन आता सेट झालेला आहे आणि आता आपण बॅलन्स चेक करू शकतो आणि त्याचप्रमाणे पैसेसुद्धा ट्रान्सफर करू शकतो. तर आपल्याला आता डन ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर बघा आता इंडिया पोस्ट पेमेंट बँक या लिस्टमध्ये जी आहे ते ॲड झालेली आहे. आता आपल्याला बॅलन्स चेक करायचा आहे सर्वात आधी. तर बघा आता बॅलन्स चेक कुठून करायचं तर आपल्याला चेक बॅलन्सवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची बँक सिलेक्ट करायची आहे. बँक सिलेक्ट केल्यानंतर जो तुम्ही UPI पिन त्या ठिकाणी टाकलेला होता 6 नंबरचा तो या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यानंतर बघा तुमचे बॅलन्स त्या ठिकाणी दाखवण्यात जाईल. थोडं लोडिंग होईल आणि लोडिंग झाल्यानंतर तुमचे बॅलन्स तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते दिसून येईल. आता हे नवीन अकाउंट काढलेलं आहे. ATM कार्ड ॲक्टिवेट करताना पैसे पूर्ण कटलेले आहे. यावर कोणताच व्यवहार झालेला तर बघा आता तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजली असेल की IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं डेबिट कार्ड कसं काढायचं आणि फोनपे, गुगल पे, पेटीएम हे कसं सुरू करायचं तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली असेल. आता यासाठी बघा सर्वात महत्त्वाचा विषय आहे की IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकची अप्लिकेशन रजिस्ट्रेशन कशी करायची. कारण ते अप्लिकेशन रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्ही पोस्ट बँकेचं ATM कार्ड काढू शकत नाही. त्यासाठी बघा या ठिकाणी मी कॉर्नरवर तुम्हाला व्हिडिओची लिंक देत आहे की पोस्ट बँकेचं नेट बँकिंग, इंटरनेट बँकिंग अप्लिकेशन कसं सुरू करायचं हा व्हिडिओ पाहून घ्या आणि तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती मिळेल. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ATM कार्ड कसं काढायचं, डेबिट कार्ड कसं काढायचं पूर्ण माहिती आणि पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.